नमस्कार मंडळी, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण 2 दिवसाचा एकत्र व्हिडिओ बनवला आहे, तो पाहणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आज आकांक्षाला पोहे खायचे होते, तर ती म्हटली मम्मी मला कांदा कापून दे, मी पोहे बनवते। तर मग मी आज तिलाच पोहे करायला सांगितले होते। तर अशी अधूनमधून मदत करत असती बरं का आमचे बाळा। तर ती व्हिडिओ घेऊ नको असं बोलत होती, पण मी थोडासा व्हिडिओ घेतला। तर सुरुवातीपासून पोहे बनवलेला व्हिडिओ घेतला नाही। मला आणि आकांक्षाच्या पप्पांना जायचं होतं रिलायन्सला सामान आणायसाठी, तर आम्ही सामान घेऊन आलो। तर ज्या इथे तुम्हाला बॅग दिसतात तर त्याच्यावरती डिस्काउंट होतं, म्हणून मग त्या 2 बॅग आणल्या। आता हे सामान मी भरून ठेवते। कुठेही बाहेर गेलं की अख्खा दिवस जातो, तसंच झालं माझं। आज किराणा सामानात अख्खा दिवस गेला, म्हणजे 4-5 तास तरी लागले। आता ह्या बॅग ठेवून देते आणि सामान थोडंसं राहिलंय ते पण ठेवून देते। तर मॉलमध्ये थोडं थोडं करून सामान आम्ही 2 दिवस आणत होतो। म्हणजे सामान थोडंच होतं, पण 2 ठिकाणी आणले। एक वेळा रिलायन्समधून आणलं आणि दुसऱ्या दिवशी डीमार्टला गेलो होतो। तर आज मी भाजी बनवते, ब्रोकोली, बटाटा आणि मटार मिक्स भाजी बनवते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, छान होती। तर कढई गरम झाली। आता सुरुवातीला आपल्याला ब्रोकोली थोडीशी भाजून घ्यायची। कसं थोडी पचायला जड असते, त्यामुळे आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची। तुम्हाला जर मसाले घरी बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही आपले विक्रम मसाले ऑर्डर करू शकता। स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता। तर आता भाजून झाली, काढून घेतले। आता याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचे। तेल गरम झाले, आता यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतड झाली की यामध्ये जिरे घालायचे। नंतर घालायची आलं लसूण पेस्ट, ठेचलेलं आलं लसूण घालायचं, त्याची चव छान लागते। आता यामध्ये सुके मसाले घालूया। तर इथे मी हळद घेतली पाव चमचा। तर इथे आपलेच मसाले घेतलेत। घरगुती काळा मसाला अर्धा चमचा, सोलापुरी काळा मसाला अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, मटन मसाला अर्धा चमचा। मसाले तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे मटार, बटाटे घालून परतून घ्यायचं। तर याला तेल सुटले एवढं परतायचं। आता ब्रोकोली घालू। आता हे सर्व घातल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की हे मसाले करपतायत तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं 2 मिनिटासाठी। तर तुम्ही ही भाजी सुक्कीच खाऊ शकता, पण मला थोडीशी सरबरीत भाजी बनवायची, त्यासाठी मी थोडंसं पाणी घालते आणि याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते। चवीनुसार मीठ घालायचं आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडं, नाही घातलं तरीही चालेल। तर यामध्ये मॅगी मसाला घालते 1 पुडी, मिक्स करूया। आता भाजीला उकळी आली। आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट 2 ते 3 चमचे घालायचं। तर भाजी झाल्यानंतर पाहू शकता मस्त अशी सरबरीत मस्त रस्सा भाजी तयार झाली। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली। आता आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो, तर तिथून चटया बाकी राहिलेलं सामान घेऊन आलोत। आता डीमार्टमधून काय आणलंय हे मी तुम्हाला दाखवते।
तर हे मोठी आणि एक छोटी चटई आणली आणि सोबतच या बॅगमध्ये आहे सामान. तर कप आणलेत, सोबत कढई घेऊन आले आणि चमचे वगैरे एक घेऊन आले, भाजीचे आणि पोहे खायचे चमचे. स्टीलची कढई आहे, तर चांगली जड होती म्हणून मग घेतली आणि 3 चाळणीचा सेट आणलाय. सोबत चमचे आणलेत, त्याचा पण सेटच होता, तर त्याचे 2 जोड आणले. पोहे खायचे चमचे आणले. तर आकांक्षा मला कुरकुर करत होती की मम्मी गेलं की काही घेऊन येतेस, पण आता मी पण लागणारच सामान आणलं आहे. पण तिला वाटत होतं की नको एवढं सामान आणायचं. तर मग मी तिला दाखवत होते चमचे वगैरे कसे आहेत. तर आता 8:30 वाजलेत रात्रीचे आणि आता मला साबुदाणा खिचडी बनवायची होती. तर त्यासाठी भांडे घासून घेतले आणि त्यानंतर म्हटलं आता साबुदाणा खिचडी करावी. तर साबुदाणा खिचडी मी करून घेते. तर 2 दिवसाचा एकत्र ब्लॉग एवढाच होता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.